विक्रांत कर या एका व्यक्तीशी अजिबात बोलू नका. नाहीतर वर्षभर कटकट, अडथळे आणि अपयश. 15 जानेवारी 2026 आजचा दिवस. नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे किक्रांत कर आणि या दिवशी एक मोठा नियम आहे. आज या एका व्यक्तीशी चुकूनही बोलू नका. नाहीतर म्हणतात वर्षभर कटकट, भांडण, अडथळे आणि प्रगती थांबते. अनेक लोक नकळत ही चूक करतात आणि नंतर त्रास भोगतात. हा व्हिडिओ म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. विक्रांत कर म्हणजे काय? विक्रांत कर हा संक्रांतीनंतरचा दिवस असतो. हा दिवस ऊर्जेच्या दृष्टीने खूप संवेदनशील मानला जातो. या दिवशी केलेली चूक थेट वर्षभर परिणाम करते असं लोकपरंपरेमध्ये सांगितलं जातं. त्या व्यक्तीशी बोलू नये ती व्यक्ती कोण? जी व्यक्ती सतत नकारात्मक बोलते, सतत तक्रार करणारी, भांडणखोर व्यक्ती. होय मैत्रिणींनो, आजच्या दिवशी नेहमी भांडण करणारी, वाईट बोलणारी, वाईट संगतीतली, रागीट किंवा मत्सरी व्यक्तीशी बोलणं टाळा. लोकमान्यता आहे की त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती येते. घरात कटकट वाढते, कामात अडथळे येतात, प्रगती थांबते, नशीब साथ देत नाही. म्हणून आज शांत सकारात्मक लोकांमध्येच राहा. अजून कोणाशी बोलणं टाळावं. आजच्या दिवशी नेहमी भांडण करणाऱ्या व्यक्तीशी बोलू नका. सतत तक्रार करणारे लोक, ईर्ष्या करणारे लोक, नेहमी वाईट बातम्या सांगणारे लोक, तुमचं मन खचवणारे व्यक्ती, या लोकांशी आज बोलल्यास तुमच्या घरामध्ये तणाव, ताण, अशांती आणि आर्थिक अडचणी वाढतात असा समज पहिल्यापासूनच आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल कोणाशी बोलावं? तर तुमचे आई-वडील, गुरुजन, देवाजवळ प्रार्थना करा. सकारात्मक, शांत लोक, अशा व्यक्तींशी बोला जे तुम्हाला सहानुभूती दरवेळेस देतात, तुमच्या पाठीशी असतात, तुमचा ते आधार असतात. सकारात्मक शब्द, सकारात्मक ऊर्जा यातून तुम्हाला मिळते. चांगले बोलणे आणि चांगले परिणाम दिसून येतात. खास उपाय काय करायचा? विक्रांत कर दिवशी सकाळी एक दिवा तुम्ही देवासमोर लावा. हात जोडून म्हणा ओम नमः शिवाय 11 वेळेस म्हणा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा. माझ्या घरातून सर्व कटकट, वाद आणि अडथळे दूर जावोत. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये शांती, सुख आणि प्रगती येते अशी श्रद्धा आहे. मैत्रिणींनो, ही माहिती प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक कुटुंबाने माहीत असायलाच हवी. म्हणून व्हिडिओ शेअर नक्की करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती आलाच असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप नक्की द्या. कमेंटमध्ये लिहा मी नकारात्मक लोकांपासून सतत दूर राहणार आहे. ठीक आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.